मक्याच्या नादीला नका, कशाच्या नादीला खर्च वाढतोय, 4 रुपये पडतोय त्याचा मुर्गा, त्याचा 2.5 रुपयेच पडतो, 1 रुपयाच खर्च येतो, जास्त येत नाही. कोणी कसंही करा. गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले, मग सांगितले. मागच्या 2-4 दिवसामध्ये मी एक सुका किंवा वाळला चाऱ्याचे नियोजन सांगितलं. मी करतो, मग लोकांना सांगतो, करून सांगतो, लोकांनी बघावं, त्याचा अनुभव घ्यावा, अनुकरण करावं, हा त्या मागायला हेतू असतो. आणि जे मला फायद्याचं ठरलं आहे तेच मी सांगतो. ज्याच्यात तोटा आहे ते पण सांगतो, बाबा ह्याच्यामध्ये तोटा आहे, ह्याच्यामध्ये घाटा आहे, ह्याच्यामध्ये नुकसान आहे, ह्याच्यामध्ये सावधान राहा. तर केलं आहे, वाळ्या चाऱ्याचं नियोजन केलं. भले वर्षभर नाही, पण मार्च अखेर, जून अखेर, आपलं एप्रिल मे अखेर, म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर. कारण हे बुसकट कुटार पावसाळ्यात पण भिजून जातं, पण पावसाळ्यानंतर भिजते, अति पावसामध्ये ठेवतच नाही. त्याच्यामुळं तेवढ्या पुरतं एक 7-8 महिन्याचं पण वाळ्या चाऱ्याचं नियोजन करतो. आता सोयाबीनचं कुटार मिळतं आहे, अजून एक 2 महिन्यात तुरीचं मिळते. बऱ्यापैकी तुरी आहेत यावर्षी, असतातच ज्या त्या भागामध्ये. तुरीचं भरडण झालं की ते त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं. पुन्हा एक 2-3 महिन्यामध्ये हरभऱ्याचे मिळते, कमी प्रमाणात मिळते, पण मिळतं आहे. 10-20 ट्रेलर जर आपण गोळा केले तर आपण त्या हिशोबात आपण आपल्या जनावराला सुका चारा, स्वस्तातला सुका चारा आणि द्विदलचा असे चाऱ्याचं नियोजन होऊन गेलेलं आहे. आता फक्त सुका चारा नाही, हिरव्या चाऱ्याचं पण कसं नियोजन करायचं हे पण सांगतो. पावसाळा संपलेला आहे, भरपूर पावसानं वाटोळं केलेलं आहे, जमिनीचं वाटोळं झालं आहे, गवतं आलीत, पण आता वापसा आला आहे, पाऊस उघडला आहे, वापसा आलेला आहे. हस्ताचा नक्षत्र आहे, ज्वारी पेरणीचं सीझन आहे. ज्वारी पेरणीचं सीझन आहे. महाराष्ट्रामध्ये ज्वारी एक रब्बीचं प्रमुख पीक आहे, पण लोक त्याच्याकडे वळत नाहीत, कारण काढणीला मजूर मिळत नाहीत, ते परवडत नाही, तो भाग वेगळा असो. तर हिरव्या चाऱ्यामध्ये आपण टाकायचं किती, टोटल 20 किलो हिरवा चारा. त्याच्यामध्ये एक 1.5 किलो जर वाळलं गेलं तर 1.5 किलो म्हणजे हिरवं 5 किलो होतं. 1.5 किलो वाळलं म्हणजे हिरवं 5 किलो. त्याचं गणित आहे, त्या ड्राय मॅटरच्या नुसार त्याचं गणित असतं. ते काय फार खोलात जायची गरज नाही. 1-1.5 किलो वाळलं म्हणजे 5 किलो हिरवं, राहिलं 15 किलो. 15 किलोत काय करायचं, आदर्श वैरणीची पद्धत सांगतो. एक 5 किलो मुरघास, सकाळ संध्याकाळ 5 किलो एका वैरणीमध्ये, 20 किलोची एका 5 किलो मुरघास. मग तो मुरघास कशाचा असावा, मुरघासाची तयारी आता करा. प्लस सीझन आहे, पाऊस पडलेला आहे, विहिरीत पाणी आहेत, बोर ओसंडून वाहतात. झालेल्या नुकसानीचं आता संधी म्हणून फायदा घ्या. तर काय करायचं, अनेक बाजारात वैरण आहेत, नका नादू लागू कोणाच्या, कोणाच्याही नादी लागायचं नाही. हे गोड आहे, त्याला उतार जास्त आहे, त्याच्यात दूध जास्त आहे, त्याच्यात फॉस्फरस जास्त आहे, कुठल्याही कंपनीची घरं भरायची नाहीत. मग काय करायचं, आपल्या परभणी कृषी विद्यापीठाला परभणी मोती नावाची एक ज्वारी खाण्यासाठी काढलेली आहे. चांगली ज्वारी आहे, उतारा चांगला आहे. सगळ्या ज्वारीमध्ये परभणी मोतीला उतारा जास्त आहे, तसंच तिला कडब्याला पण उतारा जास्त आहे. एक मी व्हिडिओ टाकला होता गेल्या वर्षीचा, लोकांच्या लक्षात राहत नाही व्हिडिओ, लोक बघत नाहीत, अभ्यास करत नाहीत. अजून सांगतो, माझ्या कवठेचं एक उदाहरण. माझ्या प्रकाश माने नावाचे ग्रस्त होते, त्यांनी मला परभणी मोतीची 35 गुंठ ज्वारी दिली होती. 35 गुंठे पेरलेली ज्वारी, काढणीला परवडत नाही म्हणून मी त्याचा मुरघास केला, आणलं. तर पहिली कापणी त्यांनी 75-80 दिवसात दिली, दुसरी कापणी 60 दिवसात दिली. 2 कापण्या छान झाल्या. पहिल्या कापणीला 22 टन माल निघाला, दुसऱ्या कापणीला 20 टन माल निघाला. दोन्ही कापणीमध्ये 4.5 महिने लागले. 2.5 महिने, 2 महिने, 4.5 महिने, म्हणजे ऑक्टोबर ते 4.5 महिने, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 5 महिने. फेब्रुवारी अखेर आपल्याला पाणी असते. 5 महिन्यामध्ये आरामात 2 कापण्या आणि 42 टन, 35 गुंठ्यात आपण एकरात धरू 40 टन निघालाच पाहिजे. एकरी 40 टन 5 महिन्यामध्ये आपल्याला निघेल.
म्हणजे काय होईल? ऊसा एवढं उत्पन्न झालं वर्षभरात 80 टन, ते पण पावसाळ्या सीझनला. उन्हाळ्यात कोण पाणी देते? तर ते आपण मुरघासाला वापरावं. मका नाका वापरू, फार आळी पडते. इतर वैरणी आहेत, मॅगासीट, अमुक तमुक, सगळ्याला खोडकिडा पडतो, आळी पडते, फवारणी करावी लागते. तुम्ही परभणी मोतीमध्ये पेरा, एकरी 5-6 किलो बियाणं पेरा. आळी पडत नाही, आळी पडत नाही. त्याला कीटकनाशकाचा फवारा अजिबात लागत नाही. मग एक तणनाशक मारा, जमीन स्वच्छ असली तर मारूच नका. एक DAP किंवा 10-26-23 किंवा 15-15 आणि नंतर एक युरिया. तोच प्रकार खोडव्यानंतर सुद्धा मारा. एखादं तणनाशक मारा, 1 मिलीनं 2,4-D अल्ट्राजिन वगैरे वगैरे. खोडव्याचं सुद्धा सांगतो. आणि पुन्हा एक खत द्या, पाणी द्या चांगलं. ह्या ज्वारीचं वैशिष्ट्य, ही ज्वारीचं चिपाड ताट खाली पडत नाही, खडं राहते. असं जाड चिपाड आहे, नारळासारखं कणीस येतं आहे. दाणे चांगले असतात, टपोरे दाणे पडतात. ते जर आपण खुर्ड्यात ते दाणे जर मुरघासात केले तर मक्याच्या संख्येच्या 5 पट संख्या ह्याची असते. 5 पट कणस पडतात. मक्याचं एक बुरकांड असते, एवढेसे दाणे पडतात. त्याच्यापेक्षा 5 पट कुरड्याचे दाणे. आणि खरंच पौष्टिक वैरण, परवडणारी वैरण 1.5 रुपये किलो पडते. मी केलेलं आहे. 1.5 रुपये किलो वैरण पडते. आणि त्याचा मुरघास 1 रुपये, 2.5 रुपये किलो. आपल्याला मुरघास प्रत्येक पशुपालकानं करावा. वेड्यासारखं 7 रुपये किलो मुरघास घेऊ नका. परवडलं कसं? लोकांची घरं भरू नका. स्पष्ट सांगतो. सीझन आहे, मुरघास करा. आत्ताचा केलेला मुरघास तुम्हाला अतिशय चांगला फायदेशीर होईल. प्लस सीझनमधला मुरघास मायनस सीझनमध्ये वापरता येईल. आता केलेला मुरघास तुम्ही दिवाळीपर्यंत आरामात वापरू शकता. जूनपासून सुरुवात करायची, 60व्या दिवशी सुरू झालं. आता केलेला मुरघास तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुरघास होतो. दुसरा मुरघास त्याच्याच खोडव्याचा पुन्हा फेब्रुवारीत होतो. आणि परत वर्षभर पुढच्या ह्या सीझनपर्यंत तो मुरघास तुम्हाला पुरू शकतो. मग 5 किलो मुरघास, 1.5 किलो वाळं, 10 किलो सुपर नेपियर. कुणी म्हणायचं नाही सुपर नेपियरनं अमुक होतं, सुपर नेपियरनं तमुक होते. बिन कुसवट्याचं गिन्नी गवत, हाती गवत, सुपर नेपियर ज्याला काय म्हणता येईल ते तुम्ही म्हणा. पण बिन कुशीचं मऊ पानाचं जे आहे गवत ते 10 किलो, 5 किलो मुरघास, 1.5 किलो वाळलं. सोयाबीन असो, हरभरा असो, तूर असो. फार महागाची वैरणी वापरायची नाही, स्वस्तातली वैरणी वापरा. 2.5 रुपये किलो तुम्हाला मुरघासाचं 7.5 रुपये होतात एका वेळेच्या. 10 किलो नेपियरचं 10 रुपये होतात. आणि 1.5 किलो ह्या बुसकटाचं 2 रुपये, 5 रुपये होतात. 7 आणि 5 12 आणि 10 22 रुपये. 44-45 रुपयाची वैरण. पण गाय पोट भरून शांत राहते, अशी स्वस्त राहते आणि भरपूर चांगली वैरण मिळते. त्याच्या जोडीला सुंदर असा पशुआहार द्यायचा, नैसर्गिक पशुआहार द्यायचा, ज्याने जनावर स्वस्त राहतील. शेतकरी पशुआहारासारखा एक नैसर्गिक पशुआहाराची जोड द्यायची. जनावर स्वस्त राहिले पाहिजे, तयार झाली पाहिजे, व्यवस्थित झाले पाहिजे, शांत रवंत केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही हिरव्या चाऱ्याचं, हिरव्या वैरणाचं नियोजन करा. मी केलं आहे, मी करतो आहे, मी दरवर्षी केलेलं आहे. आधी केले मग सांगितले. तुम्ही हिरव्या चाऱ्यासाठी, मुरघासासाठी, हिरव्या चाऱ्यासाठी सुपर नेपियर लावा. आणि मुरघासासाठी नका मक्याच्या नादी लागू, नका कशाच्या नादी लागू. खर्च वाढतो आहे. 4 रुपये पडतो आहे त्याचा मुरघास, त्याचा 2.5 रुपयेच पडतो. 1 रुपयाच खर्च येतो, जास्त येत नाही. कोणी कसंही करा. 1.5 रुपयाच पडतं आहे. 40 टन वैरण निघते. मी काढलेले आहे. आमच्या एका मित्राने अजूनही फोन करू शकता तुम्ही. प्रकाश माने, कवठाळी तालुका, उत्तर सोलापूर. 35 गुंठ्यामध्ये त्यांनी मला 42 टन वैरण दिली. 48 बॅगा झाल्या 900 किलोच्या झाल्या. आणि तसे व्हिडिओ पण मी टाकलेले आहेत. जरूर करा, जरूर आजमावा. चांगल्या पद्धतीची वैरण नियोजन करा. सीझन गेल्यास पुन्हा रडत बसू नका. आणि मग पुन्हा मुरघासाची शोधाशोध. लोकांचे फोन येतात, आहे का हो मुरघास 7 रुपये 8 रुपये. अरे काय चाललं आहे का? कर ना बाबा 2.5 रुपयाचं मुरघास. पाणी आहे, शेत आहे, जमीन आहे. नसेल पाणी शेत तर कोणाच्या शेतात पेर, चांगलं येईल, अडचण नाही. आणि मग असं आपलं सुंदर असं पशुधन सांभाळा. भेटूया पुढच्या भागामध्ये.